पहिल्यांदा आला ना आपण जेवायला गेलो होतो ते 16 वेळा फोन केला होता कारण जेवत होतं आपल्यासोबत मला ते आठवतं बरं त्याच्या घरची मुली छोटी हे केले 20-30 मीडियात आपण करू आणि खेळून काय विचारायचं पाहिजे नाही ऑलरेडी चालली करून 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 आपल्याला करेन्सी काय तिला सोनं वगैरे घ्यायचं म्हटलं सोनं साठवून लागत सगळं त्याची साडीमध्ये लग्न जाऊ दे आता रिअल परीक्षा आहे की आई कुठे राहणार आता हे लोक पण ऐकणार नाही हे नाही ऐकणार आता झालं ना लग्न आता मुस्कान पण नाही ऐकणार मला वाटतं की कुठं काय राहायचं आणि याला ढोकायला लागेल बँगलोरला प्रॉब्लेम हा आहे की बँगलोरला जावं लागेल मुंबई पण बँगलोरला काहीच ऑप्शन आणि पण ते सोबत नाही राहणार त्या घरामधून जर त्यांनी काढले ओनर नाही तिकडे जावा अच्छा घर विकतोय तो माणूस पण एक गोष्ट आहे की 2 घरं करायला पाहिजे बँगलोर मी यायला पाहिजे याच्यासारखी किंवा कोकणातल्या साईडला ते घर करायला पाहिजे आणि यासोबत तिकडे कर तरी काही दिवस तिकडे जायचं काही विकेंडला इकडे यायचं असं चालतं आता इथे हैदराबाद सोडून थोडं इकडं थोडा त्रास मिळेल आता अजून जाईल अकोल्यावर गावात माझ्या आईसाठी 45 शिकलो पाहिजे कारण वाडा होता आमच्या वाड्यात कसं पापड बनवायचे असले सगळे कॉलनीतले लोक आले सगळं तो वेगळाच होतं काही फ्लॅटमध्ये शिफ्ट होणं पहिले खूप त्रास झाला रात्री दिसायचं मग जायचं बसायचं छोटा भाऊ एकदम वेगळा तो वेगळा 6-7 महिने तर एवढी डेव्हलप आहे आता ही अशी आहे की त्यांच्या सोसायटी फोन करतात सोसायटी आहे एक प्रॉब्लेम काय करायचा 4 प्रोसेस पाहिजे थोडं राहायचं त्याच्यात खूपच होतं आपण नोंदवलेल्या ईमेल आयडी आणि फोन नंबरवर आमच्याकडून पाठवल्या जाणाऱ्या फॉर्मवर आपल्या अभिप्रायाची आम्ही अपेक्षा करीत आहोत आम्ही आपल्याला एक फॉर्म आपल्या ईमेल आयडी आणि फोन नंबरवर पाठवणार आहोत आणि आपण त्यावर आपला अभिप्राय नक्की कळवावा आपल्या इतर काही तक्रारी कळवायच्या असल्यास कृपया त्या नोडल अधिकारी किंवा अपीलीय प्राधिकरणाला कळवाव्यात त्यांची माहिती हवी असल्यास कृपया आमच्या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा www.nurse.gov.in वर लॉग इन ये मी द्या मम्मी
त्याची वेळ किती आहे?